जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार असून अपक्ष लढवणार आहे. जवळ जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यांनी शेड्यूल ठोकले मोठमोठे नेते. मग तुमचा अजून प्रचाराला सुरुवात नाही त्याबद्दल नाही, प्रचाराला सुरुवात नाही असं नाही, माझा प्रचार चालूच आहे. त्याचबरोबर माझं निवडणूक आली की प्रचार करणंही नाही आहे. माझा कंटिन्यू जवळा गटातल्या प्रत्येक गावातल्या नागरिकांशी संपर्क आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरातल्या जवळा गटातील मॅक्झिमम घरामध्ये माझा संपर्क आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक असेल किंवा काही कार्यक्रम असतील तिथले, तर प्रत्येक ठिकाणी मी जातो आहे. तिथल्या युवक पिढी असतील त्यांच्याशी माझा संपर्क सातत्यानं आहे पहिल्यापासून. आजच नाही, 10 वर्ष. काही नेते मंडळी आता निवडणुकीच्या अनुषंगाने येऊन संपर्क करत असतील किंवा मेळावा घेत असतील किंवा विकास कामे दाखवून करत असतील, पण मी तात्पुरतं दाखवणार नाही. मी कंटिन्यू त्यांच्या संपर्कात आहे, कंटिन्यू मग त्यांना मदत करणारा यापूर्वी केलेली आहे आणि इथून पुढे करणार आहे. संपूर्ण जिल्हा परिषदेने पंचायत समिती गट लढवणार. चर्चा चालू आहे. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्या गोष्टी फायनल होतील. भाजप पक्षावर पक्ष भाजप पक्षावर नाराज म्हणजे कसं झालं की 2014 ज्यावेळी सरकार नव्हतं भाजपचं, तेव्हापासून आम्ही भाजपचं काम करतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तालुक्यामध्ये देखील इथं काम करत होतो. पक्ष वाढवण्याचं काम, बूथ कमिटी करण्याचं काम किंवा भाजपचे सभासद वाढवण्याचं काम सुरुवात आम्ही केली आहे. आणि भाजपच्या त्या काळातले सभासद जास्तीत जास्त आम्ही केलेले आहेत. त्यावेळेचे तालुका अध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख असतील, त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. त्याचबरोबर भाजपच्या मीटिंग असतील, त्या मीटिंग देखील आम्ही प्रत्येक मीटिंग अटेंड केलेली आहे किंवा वरिष्ठांशी देखील आमचे चांगले संबंध होते. पण या 4-5 वर्षाच्या काळामध्ये असं झालं की कोणत्याही मीटिंगला बोलवलं जात नाही किंवा पक्षात कोणत्याच समाविष्ट करून घेतलं जात नाही किंवा पदाधिकारी निवडे असतील त्यामध्ये देखील आमच्या कोणत्याही ग्रुपला मला मिळून मिसळून घेतले जात नाही. वरिष्ठांचे काय बोलणं झालं? बऱ्याच वेळा झालं पण कोणीच दखल घेत नाही त्या बाबतीत. भाजप पक्ष उठवणार बरं झालं.